घोडं पेंड खाते ना ते केवळ तुझ्या अटींमुळे बरं का. रास कुंभ हवी, नक्षत्र पूर्व भाद्रपदाच हवं. बस मी काही वैरीण नाहीये त्याची, आई आहे मी त्याची. कुंभ राशीच्या आणि तृतीय योग असलेल्या मुलीशी लग्न झालं ना तर माझ्या जितूचा भाग्योदय होणार आहे. मला ना कवळी लागाच्या वयात हळद लागेल बहुतेक. होईल रे, प्रत्येकाच्या नशिबात त्याची त्याची भाग्यलक्ष्मी लिहिलेली असते. माझ्या अमृताची अट मान्य असेल अशाच घरी माझी मुलगी सून बनून जाणार. माझी अट ही आहे की माझी आणि माझ्या होणाऱ्या सासूची पत्रिका जुळली पाहिजे. भारत आणि पाकिस्तान यांचे नुसते नकाशे बघून सुद्धा जेवढं वितुष्ट जाणवत नाही त्यापेक्षा जास्त वितुष्ट या दोन्ही पत्रिकांमध्ये आहे. मला काय माहिती यार तिची एवढी जगावेगळी अट असेल. आपण डायरेक्ट गेलं तर चालतं ना स्थळ पाहिले. ही अशी टापाटापी करण्यामध्ये काय मतलब आहे. अटींचा डोंगर वैरीने स्वतःच उभा करून ठेवलाय. हा डोंगर पोखरून बिन लग्नाचा चित्तच सापडणार. अमृताची अट जरा वेगळी असली तरी विचित्र नाहीये बघ. पुरी अटच गडबड आहे. सासू आणि सुनेची पत्रिका कोण जुळवतं? खऱ्या अर्थानं संसार हा सासू आणि सुनेचाच असतो. ताई मला सांग, कोण ऍक्सेप्ट करेल ग तुझी अशी अतरंगी अट? असेलच ना कोणीतरी जिला मी काय म्हणते ते कळेल. अहो काय तुम्ही बी काकू. ओ सुजुर्के सगळं संपलंय आता. सासू सुनेचं नातं हे कब्बशी सारखं असतं. सून कप तर सासू बशी.